नमस्कार. आज आपण एका अतिशय भव्य आणि ऐतिहासिक स्थानाची माहिती घेणार आहोत. ते म्हणजे अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र मोहटा देवी मंदिर. प्राचीन आख्यायिकांपासून ते अगदी आजच्या आधुनिक वास्तुकलेपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तो खरंच खूप थक्क करणारा आणि रंजक आहे. पण पुढे जाण्याआधी एक रहस्यमय गोष्ट सांगतो. जरा विचार करा, एक असं संपूर्ण गाव जिथे आजही कोणीही दूध, दही किंवा तूप विकत नाही. ऐकायला थोडं नवल वाटतं ना? या अनोख्या परंपरेमागे एक खूपच अद्भुत असं दैवी कारण दडलंय, जे आपण आज नक्कीच उलगडणार आहोत. तर आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? सुरुवातीला देवीच्या उत्पत्तीच्या आख्यायिका, तिथल्या प्राचीन परंपरा, तो रहस्यमय नवस, मंदिराची भव्य वास्तुकला आणि शेवटी तिथे भेट देण्याचं अचूक नियोजन कसं करायचं, हे सगळं आपण थोडक्यात पण सविस्तर कव्हर करणार आहोत. चला, तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, दैवी उत्पत्ती. या मंदिराचा आध्यात्मिक पाया मुख्यत्वाने दोन खूप जुन्या आणि रंजक आख्यायिकांवर उभा आहे. त्यातली पहिली आख्यायिका अशी आहे की पूर्वी या भागात भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा जगाच्या कल्याणासाठी नवनाथांनी अनेक ऋषी मुनींसोबत मिळून एक महायज्ञ केला. आता ह्या यज्ञाने देवदेवता संतुष्ट झाल्या, पाऊस पडायला लागला आणि यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी साक्षात जगदंबा रेणुका माता प्रकट झाली. नवनाथांनी विनंती केल्यावर देवीने जगाच्या कल्याणासाठी योग्य वेळी पुन्हा प्रकट होण्याचं वचन दिलं आणि तीच पुढे मोहटा देवी म्हणून प्रसिद्ध झाली. दुसरी आख्यायिका जोडलेली आहे की एका भक्ताच्या अथांग श्रद्धेशी. बन्सीबाबा दहीफळे नावाचे देवीचे एक परम भक्त होते. ते दरवर्षी श्री क्षेत्र माहूरगडाची 2 महिन्यांची पायीवारी करायचे. पण वयोमानामुळे पुढे त्यानं हे शक्य होईना. तेव्हा त्याने अत्यंत भावूक होऊन रेणुका मातेला विनवणी केली की माते, मला तुझा वियोग होऊ देऊ नकोस. त्यांच्या या खऱ्या भक्तीला साथ देत मग एक मोठा चमत्कार घडला. झालं असं की एके दिवशी बन्सीबाबांची गाय हरवली. बरीच शोधाशोध केल्यावर ती एका डोंगर माथ्यावर सापडली. पण तिथे जे दृश्य होतं ते अक्षरशः थक्क करणारं होतं. ती गाय स्वतःहून एका स्वयंभू तांदळ्यावर, म्हणजेच देवीच्या एका निराकार मूर्तीवर पान्हा सोडत होती. हे पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी थेट पैठणून पवित्र जल आणलं आणि आश्वेन शुक्ल एकादशीच्या दिवशी त्या तांदळ्यावर अभिषेक केला. इथूनच खऱ्या अर्थाने या स्थानाची महती सगळीकडे पसरली. आता या प्राचीन आख्यायिका फक्त कथा म्हणून राहिल्या नाहीत बरं का. त्यातूनच आजच्या जिवंत आणि चैतन्यमय परंपरांचा जन्म झाला. वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, श्रद्धेच्या परंपरा. जसं आपण मगाशी पाहिलं की तांदळ्यावर पैठणहून पाणी आणून अभिषेक केला होता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीच परंपरा आजही अगदी तशीच सुरू आहे. आश्विन शुक्ल एकादशीला ग्रामस्थांनी हजारो भाविक पायी पैठणला जातात आणि कावडीमधून हे पवित्र गंगोदक घेऊन येतात. या विशेष अभिषेकानंतरच मोहटा गावाची मोठी यात्रा भरते. आणि भक्ती किती उत्कट असू शकते हे इथलं एक दृश्य खूप सुंदररित्या दाखवून देतं. या यात्रेदरम्यान मोहटा गाव ते मंदिर अशी देवीची भव्य पालखी निघते. या पालखीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे हजारो महिला अत्यंत श्रद्धेने स्वतःच्या साडीच्या पदराने तो रस्ता झाडत पालखीच्या पुढे चालतात. हे दृश्य अंगावर शहारे आणणारं आणि श्रद्धेचं एक जिवंत प्रतीकच असतं. मोहटा देवीला एक जागृत देवस्थान मानलं जातं. देवी भक्तांचा नवस नक्की पूर्ण करते असा इथला प्रगाढ विश्वास आहे. याच श्रद्धेपोटी मोहटा गडावर दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव खूप उत्साहात साजरा होतो. नवसपूर्तीसाठी हजारो महिला या काळात घटी बसतात. या दिवसांत इथे अक्षरशः भक्तीचा एक महासागरच उसळलेला पाहायला मिळतो. आता वेळ आलीये त्या सुरुवातीला विचारलेल्या रहस्यमय प्रश्नाचं उत्तर शोधण्याची. तो गावाचा अनोखा नवस नक्की काय आहे आणि त्यामागे कोणती कथा आहे, पाहूया भाग 3 मध्ये. तर ही कथा आहे मोघल काळातले. शेजारच्या गावातून वाट चुकलेल्या काही काळ्या म्हशी मोहटा गावात आल्या. ग्रामस्थांनी मूळ मालक शोधत येतील म्हणून त्या बांधून ठेवल्या. पण मोगलांच्या नाकेदारांना वाटलं की गावकऱ्यांनी त्या चोरल्यात आणि त्यांनी थेट सर्वांना अटकेचे आदेश दिले. आता या संकटात सापडलेल्या निष्पाप गावकऱ्यांनी मोहटा देवीचा धावा केला आणि मग घडला एक मोठा चमत्कार. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नाकेदार आले तेव्हा त्या सर्व काळ्या म्हशी चक्क पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या. ओळखीचा कोणताही पुरावाच न राहिल्याने तो अटकेचा आदेश रद्द झाला. या भयंकर संकटातून देवीनेच आपल्याला वाचवलं. या ठाम विश्वासाने संपूर्ण गावाने तेव्हाच एक नवस केला.
नवस असा होता की कधीही गाई म्हशींचं दूध, दही किंवा तूप आम्ही विकणार नाही आणि ते स्वतः खाण्यापूर्वी कायम आधी देवीला अर्पण करू. हाच तो नवस आहे जो संपूर्ण मोहोटा गाव आजही तितक्याच निष्ठेने पाळतोय आणि म्हणूनच या गावात आजही दुधाची विक्री होत नाही. या ऐतिहासिक आख्यायिका आणि अफाट श्रद्धेचं रूपांतर आज एका अत्यंत भव्य आणि डोळे दिपवणाऱ्या वास्तूत झालं आहे. चला पाहूया भाग 4, भव्य मंदिर परिसर. आता हा आकडा बघा, 25 कोटी रुपये. हे एवढं भव्य मंदिर उभारण्यासाठी आलेला हा संपूर्ण खर्च केवळ आणि केवळ देवी भक्तांनी दिलेल्या देणग्यांमधून उभा राहिलाय. लोकांची या स्थानावर किती अपार श्रद्धा आहे याचं यापेक्षा उत्तम उदाहरण ते काय असणार. आणि हे मंदिर किती विस्तीर्ण आहे माहितीये? हा संपूर्ण परिसर तब्बल 10 एकरांमध्ये पसरलेला आहे. देशभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सहज सामावून घेता यावं आणि त्यांना अतिशय शांततेत दर्शन मिळावं यासाठी ही प्रशस्त जागा विकसित करण्यात आली आहे. फक्त जागाच मोठी नाहीये, तर इथली कलाकुसरही तितकीच थक्क करणारी आहे. या पूर्ण मंदिर परिसरात विविध देवींच्या तब्बल 100हून अधिक सुंदर मूर्ती स्थापित केल्या आहेत. यामुळे या संपूर्ण परिसराला एक अत्यंत दिव्य आणि विलोभनीय असं स्वरूप प्राप्त झालंय. आता या वास्तुकलेबद्दलची सर्वात रंजक गोष्ट सांगतो. हे मंदिर महाराष्ट्रात असूनही याचं बांधकाम पूर्णपणे दाक्षिणात्य शैलीत केलं आहे. यासाठी खास राजस्थानच्या जैसलमेरहून विशिष्ट दगड आणले गेले. मंदिराला एक भव्य मुख्य कळस आणि त्यासोबत 25हून अधिक छोटे उपकळस आहेत आणि आत गर्भगृहात एका मोठ्या चौथ्यावर साक्षात मोहटा देवीची ती स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. इतकी सगळी अद्भुत माहिती पाहिल्यानंतर तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा नक्कीच निर्माण झाली असेल, बरोबर? म्हणूनच आपला शेवटचा भाग आहे तीर्थयात्रेचं नियोजन. दर्शनाचं नियोजन करण्यासाठी हे वेळापत्रक खूपच उपयुक्त ठरेल. भाविकांना दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंतची वेळ उपलब्ध असते. शिवाय दुपारच्या आणि रात्रीच्या महाप्रसादाची वेळही ठरलेली आहे, जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या कुणालाही उपाशी पोटी परतायला लागू नये. आणि हो, मंदिरात दररोज 3 वेळा अत्यंत भक्तिभावाने आरती केली जाते. प्रवासाचा विचार करत असाल तर पाथर्डीवरून हे मंदिर अवघ्या 9 किलोमीटरवर आहे आणि अहमदनगरवरून साधारण 61 किलोमीटरवर. जाण्यासाठी देवस्थानातर्फे पाथर्डीहून दर तासाला बसची सोय आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत एसटी महामंडळाच्या बसेसही जातात आणि तुमची स्वतःची गाडी असेल तर ती थेट मंदिराच्या दरवाजापर्यंत जाऊ शकते. भाविकांच्या सोयीसाठी इथे सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उभारल्या आहेत. मंदिरात एक मोठी 5 मजली प्रशासकीय इमारत आहे. दूरवरून येणाऱ्यांसाठी राहण्याकरिता उत्तम असं भक्तनिवास, एक भव्य भोजन कक्ष आणि कीर्तन किंवा भजनाच्या कार्यक्रमांसाठी एक स्वतंत्र सुसज्ज सभामंडप इथे उपलब्ध आहे. आजच्या या माहितीच्या शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. प्राचीन आख्यायिका आजही आपल्या आधुनिक जगात लोकांच्या श्रद्धेला कसा आकार देत आहेत? बघा, श्री क्षेत्र मोहटादेवी मंदिर ही केवळ दगडांनी बांधलेली वास्तू नक्कीच नाहीये. ते शेकडो वर्षांची श्रद्धा, चमत्कार आणि आजच्या काळातील अपार भक्तीचं एक जिवंत उदाहरण आहे. यावर नक्की विचार करा आणि या अद्भुत स्थानाचं सामर्थ्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तिथे एकदा नक्की भेट द्या. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.